पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा आणि मोठा औद्योगिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला पुणे नाशिक महामार्ग सध्या वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे धोकादायक बनलेला आहे। चाकणमध्ये 5 ते 7 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत असून कामगारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या महामार्गाची दुरावस्था आणि वाढती अपघातांची मालिका कधी थांबणार असा सवाल उपस्थित होतोय। या महामार्गावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूयात। पुणे नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। गेल्या 4 दिवसांपासून उद्योजकांनी चाकण परिसरातल्या समस्यांचा पाडा वाचला होता, तरीही या ठिकाणी कुठलाही बदल झालेला नाही। काल पुण्याचे जिल्हाधिकारी PMRDचे आयुक्त यांनी चाकण परिसराची पाहणी केली, मात्र या ठिकाणच्या सुख सुविधा ज्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या होताना दिसत नाही। काल रात्री या ठिकाणी 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 2 कामगार गंभीर जखमी झाले। रस्त्यावरती जर पाहिलं तर खड्डे मोठ्या प्रमाणात आहे। प्रवाशांसह अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर पुणे नाशिक महामार्गावरती आहे आणि या महामार्गावरती वाहतूक कोंडीचं मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। याचाच परिणाम उद्योजकांवर होतोय। मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं ही कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही, कामगार कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही। ही सगळी परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, चाकण, पुणे।